आणि आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय? 30 जूनला अजित पवारांचा पक्षाध्यक्षपदावर दावा करणारं पत्र निवडणूक आयोगामध्ये पोहोचलं. 5 जुलैला पक्षाध्यक्षपदी बहुमताने अजित पवारांची निवड करण्यात आल्याचा ठराव झाला. आमदार शपथपत्र निवडणूक आयोगात अजित पवार गटाने सादर केली आहेत. शरद पवार गटाची सुनावणी आधी घ्यावी असं जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगात कॅव्हेट दिलं. तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत 2 गट असल्याचं मान्य करत पुढील कार्यवाही सुरू केली. सुनावणी घेण्याआधी दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाने लेखी उत्तर मागवलं. 3 आठवड्यात पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भातली कागदपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले. तर शरद पवार गटाने 4 आठवड्यांचा वेळ आयोगाकडे वाढवून मागितला. 8 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने मग शरद पवार गटाला दिले. 8 सप्टेंबरला शरद पवार गटाने उत्तरात राष्ट्रवादीत 2 गट नसल्याचं कळवलं. तर काही जणांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादी एकसंध पक्ष आहे अशी भूमिका पवार गटाने घेतली. वारंवार त्यांचे नेते तसे सांगतात की आमच्या पक्षात कोणतीही फूट नाही. अजित पवारांच्या उत्तरात बहुसंख्य आमदार हे सोबत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी सत्तेत सामील झाली असा अजित पवार गटाचा दावा आहे. मात्र बहुसंख्य आमदार म्हणजे किती याची आकडेवारी मात्र दिलेली नाही. तर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू झालेली आहे. खुद शरद पवार हे सुनावणीला हजर आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नेते आहेत. जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे त्यांच्या गटातले नेते देखील तिकडे उपस्थित आहेत. आणि अजित पवार गटाकडून मात्र कोणीही उपस्थित नाहीये. पुन्हा एकदा प्रशांत कदमकडे जाऊ. प्रशांत, याच्यामधला जसं आता आपण बघत होतो आतापर्यंतचा घटनाक्रम किंवा कोणते महत्त्वाचे मुद्दे, तर अजित पवार गटाने सांगितलं की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत आणि त्यांचा असा कौल होता की जायचंय आपण सरकारबरोबर आणि त्याच्यामुळे हे सगळे बाहेर पडलेले आहेत. आजच्या सुनावणीमध्ये किंवा आजच्या युक्तिवादामध्ये निश्चित आमदार अजित पवार गटाकडे किती, शरद पवार गटाकडे किती, निश्चित खासदार अजित पवार गटाकडे किती, शरद पवार गटाकडे किती, याच्याबद्दलची काही आकडेवारी स्पेसिफिक समोर येऊ शकते का? कारण दोन्ही बाजूनी वेगवेगळे दावे होत आहेत. प्रशांत, नक्कीच, म्हणजे अजित पवारांनी हे बंड केल्यानंतर त्यांच्या बाजूचे नेमके आमदार किती याचा आकडा जरी जाहीरपणे बदलत राहिला असला किंवा मोघमपणे जरी सांगितला गेला असला तरी या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगासमोर त्यांना हा स्पष्ट आकडा जो आहे तो अर्थातच सादर करावा लागेल. विधानसभेमध्ये किती आहेत, विधान परिषदेमध्ये किती आहेत, त्याच्यानंतर लोकसभेच्या खासदारांची स्थिती नेमकी काय आहे, राज्यसभेत कोण कोणाच्या बाजूने आहे वगैरे, हे सगळे आकडे जे आहेत ते त्यांना निवडणूक आयोगामध्ये द्यावेच लागतील. आता हिअरिंगची सुरुवात झालेली आहे. साहजिकच आहे की पहिल्यांदा एक प्रोसिजर म्हणून कागदपत्र जी आहेत ती निवडणूक आयोगाला सादर केली जातील आणि त्या आधारे आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू होईल. ते सुरू झालेलं आहे. अजित पवार गटाकडनं त्यांचे वकील जे आहेत ते आता या ठिकाणी युक्तिवाद करतात. प्रशांत, जसं तू सांगतोस आजच्या औपचारिक सुरुवातीला पण काही कागदपत्र दिली जातात, तर आजची कागदपत्र नेमकी कोणती असतात जेणेकरून सुनावणी सुरू होते? अनेकदा असं असतं की जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आतापर्यंत जे दावे जे आहेत त्याच्या संदर्भातली आहेत. आपण जसं म्हटलं की आकडेवारी जी आहे की जवळपास 1 लाखापेक्षा जास्त कागदपत्र निवडणूक आयोगाला दिल्याचा शरद पवार गटाचा अजित पवार गटाचा दावा आहे. प्रफुल्ल पटेल हे सांगत होते. तर दुसरीकडे शरद पवार गटाचं म्हणणं आहे की 65,000च्या आसपास त्यांची कागदपत्र आहेत. अर्थात ही सगळी कागदपत्र म्हणजे त्याची एक पहिल्यांदा एक इंडेक्स जे आहे ते सादर केलं जाईल. आम्ही सुनावणी सुरू होण्याच्या आधी नेमकी कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या आधारे कुठल्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद करणार आहोत हे याची माहिती जी आहे ती आयुक्तांना दिली जाईल आणि त्याच्यानंतर हे सगळे आर्ग्युमेंट जे आहेत ते सविस्तरपणे मांडले जातील. प्रशांत, आज जसं तू सांगतोयस 1 लाख आणि 65,000 हा आकडा आपल्या समोर होते. याच्यामध्ये फक्त प्रतिज्ञापत्र आहेत का आणखी काही कागदपत्र जी निवडणूक आयोगाला गरजेची असतात त्याच्याबद्दलही काही गोष्टी आहेत? मुख्यतः शपथपत्रच याच्यामध्ये जास्त महत्त्वाची आहेत, त्यांची संख्या, पण सोबतच आमदारांची ॲफिडेव्हिट्स, त्याच्यानंतर खासदारांची ॲफिडेव्हिट्स, घटनेची एक प्रत जी आहे ती सुद्धा दिली जाईल. घटनेसुद्धा आणि घटनेच्या द्वारे आमचं वर्तन किंवा आमचा गट जो आहे तो कसा योग्य रीतीने पक्ष ठरतो याचे सुद्धा मुद्दे जे आहेत ते निवडणूक आयोगाला या सगळ्या केसमध्ये दिले जातील. 2 जुलै आपण जर घटनाक्रम बघितला तर 2 जुलैला अजित पवार हे भाजपसोबत गेले. त्याच्यानंतर सुरुवातीला हा दावा केला गेला होता की 30 जूनला एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. एक प्रकारे शरद पवार यांना बाजूला करून अजित पवारांची निवड झाली हे त्याच्यामध्ये
अर्थातच अभिप्रेत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही चिन्हाची लढाई जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये आता सुरू झालेली आहे. नक्कीच प्रशांत, याच्यामध्ये तू आता महत्त्वाचा उल्लेख केलास तो म्हणजे मुख्य कागदपत्र तर शपथपत्र आहेत, मात्र घटना देखील, पक्षाची घटना देखील फार महत्त्वाची आहे. आणि आता तू जे सांगितलंस की अजित पवारांना पक्षाध्यक्ष म्हणून निवडण्याच्या संदर्भातला निर्णय अजित पवार गटाने घेतला, तसं त्यांनी सांगितलं, तर त्यासाठी मग याच घटनेचा आधार घेतला झालाय. घटनेतला हा मुद्दा नेमका काय आहे जेणेकरून अजित पवार हा दावा असर्ट करतायत, आपला त्यांचा गट हा दावा असर्ट करतोय की अजित पवार अध्यक्ष आहेत आमचे? नक्कीच, खरं तर अजित पवार गटाचं म्हणणं आहे की 30 जूनला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बहुमतानं अजित पवारांची निवड करण्यात आली. दुसरीकडे शरद पवारांची जी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड झालेली होती, जी ताजी फेरनिवड होती, ती 2022 सप्टेंबरमध्ये म्हणजे मागच्या वर्षी झालेली होती. आणि त्यांचा दावा आहे की त्यावेळी जे डेलिगेट्स उपस्थित होते त्यांच्या सहीनं, त्यांच्या अनुमोदनानं ही सगळी प्रक्रिया पार पडलेली होती, लोकशाहीचं पालन झालेलं होतं. आता अजित पवार गटाचा हा दावा आहे की जो अध्यक्ष फेरनिवडीचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मुळात ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे, जे डेलिगेट्स आहेत, त्यांचीच निवड योग्य होती का, याच्यावरती अजित पवार गट जो आहे तो प्रश्न उपस्थित करतोय. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो या युक्तिवादाच्या दरम्यान होईल आणि त्यानंतर या सगळ्याचा निर्णय जो आहे तो होताना दिसेल. जेव्हा शिवसेनेची केस निवडणूक आयोगामध्ये आलेली होती तेव्हा अगदी 2-3 दिवसामध्येच एक पहिला निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला होता, तो म्हणजे धनुष्यबाण गोठवण्याचा. कारण त्यावेळी अंधेरीची पोटनिवडणूक तोंडावरती होती. आता आजपासून जर ही सुनावणी सुरू होतीये तर ती कशा पद्धतीनं सुरू होणार, म्हणजे सलग सुनावणी होईल 2-3 दिवस, मग त्याच्यानंतर तात्पुरता निर्णय येईल, मग परत अंतिम निर्णयासाठी वेगळा वेळ असेल का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.